त्यानंतर या नाटकाविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय डॉक्टर गिरीश मोरे सर यांना। डॉक्टर गिरीश मोरे सर हे मराठीतील ज्येष्ठ समीक्षक लेखक म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित आहेत। सरांनी आतापर्यंत 6 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत। तसेच राजर्षी शाहू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज रुकडी या ठिकाणी त्यांनी आता ते सध्या अध्यापनाचं काम करतात आणि हा अध्यापनाचा त्यांचा कालावधी 21 वर्षाचा आहे। यासोबतच त्यांचा साहित्यातील आणि नाटकावरचा अभ्यास देखील दांडगा आहे। मी डॉक्टर गिरीश मोरे सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। निर्मिती प्रकाशन कोल्हापूरच्या वतीनं स्वप्नील बुचडे यांनी लिहिलेलं नाटक सत्ता संघर्ष आज प्रकाशित होत आहे। या निमित्तानं उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजकांत शणेदेवान सर, श्रीराम साळुंके सर, निर्मिती प्रकाशनची सर्वेसर्वा अनिल मामाणे, सुप्रसिद्ध नाटककार अरुण मिरजकर, लेखक स्वप्नील बुचडे, अविनाश आणि सर्व मान्यवर माझ्या पुढे सगळे मित्रवर्ग ओळखीचे आहेत आणि आपण ऑनलाईन सर्व सहभागी झालेले सर्व मान्यवर। मुळात हे नाटक मी प्रकाशित होण्यापूर्वी वाचलेलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा मी असं म्हणत होतो की लेखकाने लिहिलेली नाट्यसंहिता ही अगोदर वाचली पाहिजे। याचा अर्थ जाहीर किंवा समूह वाचन त्याचं केलं पाहिजे आणि समूह वाचनातून काही मुद्दे जे सुटलेले असतील किंवा अधिकचे आलेले असतील ते नाटककाराने ते पूर्ण करायला पाहिजे असा एक रूढ संकेत असतो। मी मगाशी म्हणालो होतो मागच्या वेळेस की प्रेमानंद गजवी सरांचे अनेक नाटकं आम्ही त्यांच्या तोंडातून ऐकलेले आहेत। नाट्यसंहिता पुस्तक रूपाने येण्यापूर्वी ते नाटकं आम्ही ऐकलेले होते। त्यानंतर ती नाटकं रंगभूमीवर सादर झालेले होते आणि त्यानंतर पुन्हा पुस्तकांना आलेले ते। परंतु असे काही पुस्तकं असतात की ज्या पुस्तकांना रंगभूमी मिळत नाही, रंगमंच उपलब्ध होत नाही। शिवाय 2 वर्षाचा हा सलंद कालावधी हा कोरोनानं ग्रासलेला आहे। कोविड-19 सगळ्या माणसांचं जीवन व्यवहार बांधून टाकलेला आहे। अशा अवस्थेमध्ये कुणीतरी कलावंत येतील आणि हे नाटक रंगभूमीवर सादर करतील अशी सुतराम सुद्धा शक्यता नाही। किंवा आहे ते नाटकं सुद्धा बंद पडलेली आहेत। नाट्य कलावंत उपाशी आहेत। नाटकाशी निगडीत असलेले अनेक लहान मोठे कामगार सुद्धा उपाशी अवस्थेमध्ये आहेत, भीक मागून खात आहेत। असंही चित्र भारतामध्ये आहे। महाराष्ट्रात तर अधिक याचं वास्तव तुम्हाला कळू शकतं। अशा सबंध वास्तवामध्ये, भयानक वास्तवामध्ये स्वप्नीलचं हे सत्ता संघर्ष हे नाटक आपल्या पुढे देत आहे। ते रंगभूमीवर येण्याच्या ऐवजी पुस्तक रूपाने येते, हीच मोठी महत्वाची गोष्ट आहे, क्रांतिकारी गोष्ट आहे। म्हणून नाटकाची नाट्यसंहिता ही जोपर्यंत रंगभूमीवर येत नाही तोपर्यंत ते नाटक अपूर्ण असतं, 50% असतं। पण हे नाटक 50% असलं तरी सुद्धा हे दुर्लक्षित करता येत नाही, कारण या नाटकामध्ये मांडलेला आशय हा आतापर्यंत कुठल्याही नाटककारानं हाताळलेला नाही। सत्ता संघर्ष मांडला असेल, सत्तांतर मांडला असेल, राजकीय खेळी मांडले असतील, राजकारण मांडलं असेल, एकमेकांवर कुरघोडी मांडले असतील, पण उच्च शिक्षणामध्ये शिवाजी विद्यापीठासारख्या अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळाच्या माध्यमातून ज्या निवडणुका असतात त्यातलं राजकारण कुठल्या थरावर पोहोचतं, कुठल्या पातळीवर पोहोचतं याची माहिती फक्त प्राध्यापकांना असते, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सुद्धा नसते, किंबहुना पालकांना तर नसतेच। ज्यांचे मुलं हे विद्यापीठामध्ये महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षणाच्या पदव्या घेत असतात त्यांच्या माध्यमातून ते अभ्यासक्रम हे अभ्यासत असतात, परीक्षा देत असतात। तो अभ्यासक्रम त्यांच्या पुढ्यात येत असताना तो अभ्यासक्रम कसा बनवला जातो, त्याच्यातले जबाबदार घटक कोण असतात हे कोणत्या विद्यार्थ्याला माहित आहे? त्यांच्या पुढे फक्त अभ्यासक्रमाचे एक पुस्तक असतं, अभ्यासक्रम असतो।
पण अभ्यास कसा बनवला जातो, निर्माण केला जातो, निर्माण होतो आणि त्या निर्माण होण्या पाठीमाग किती मोठ्या राजकीय खेळी चाललेल्या असतात याची काहीही खात्री, काहीही ज्ञान विद्यार्थ्यांना नसतं आणि पालकांना तर नसतंच. मुळात पालक हा विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना शिकवत असतो, फक्त शिकवत असतो. म्हणजे केवळ तू जा आणि प्रवेश घे एवढ्या पुरतं त्याचं मर्यादित विश्व असतं. आणि हे साहजिकच आहे. भारतामध्ये आपण फारसं पालकांविषयी आपण बोलू शकत नाही. पण अलीकडच्या नॅकच्या काळामध्ये अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना आवडला का असा एक प्रश्न असतो. अभ्यासक्रम हा पालकांना आवडला का असाही विषय असतो. आणि ते पालकांकडून आपण प्रश्नावली भरून घ्यायची असते त्या महाविद्यालयांना. आणि हा अभ्यासक्रम कसा वाटतो, तुमच्या पाल्यासाठी चांगला आहे काय, त्याच्या ज्ञानामध्ये, त्याच्या काही व्यक्तिमत्वामध्ये भर टाकणारा किंवा व्यक्तिमत्व विकास करणारा आहे काय, असे प्रश्न असतात. आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांनाही असतो. पण अनेक प्रश्नावल्या ह्या कृत्रिमपणे बोगस पद्धतीने भरून पालकांचा फीडबॅक आपण देत असतो, विद्यार्थ्यांचा फीडबॅक हा देत असतो. हे जाहीरपणे सांगण्यासाठी मला थोडीही भीती वाटत नाही किंवा लाज वाटत नाही. अशा युगाचे आपण हे सगळे साक्षीदार आहोत. आणि अशा वास्तवामध्ये हे जाहीरपणे विद्यार्थ्यांनाही कळलं पाहिजे अभ्यास मंडळ काय करतं, पालकांनाही कळलं पाहिजे अभ्यास मंडळ काय करतं. आणि अवतीभोवतीच्या जबाबदार नागरिकांना सुद्धा कळलं पाहिजे की अभ्यास मंडळाची भूमिका, अभ्यास मंडळ कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी निर्माण करतं हे कळण्यासाठी हे नाटक अत्यंत महत्वाचं आहे. सत्तांतर हा विषय फार व्यापक आहे, राजकारण हा विषय फार व्यापक आहे. स्वप्नीलनी तो या अभ्यास मंडळाला एक माध्यम आहे, एक छोटासा जीव आहे या नाटकामध्ये. कळलं का? अभ्यास मंडळाच्या अनुषंगानं, अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं जे पदाधिकारी निवडून येतात एक छोटासा जीव आहे. कारण राजकारण प्रचंड मोठं असतं. परंतु मला या नाटकातलं आवडलेलं सूत्र मला सांगायचंय. बाकी मान्यवर बोलणार आहेत, परंतु दोन तीन मुद्दे मी मांडतो आणि मी इथं थांबतो आहे. मुळात माणूस हा कुठलाही निस्वार्थी आहे यावर माझा विश्वास नाही. जन्माला आलेला प्रत्येक जीव, किडामुंगी सुद्धा असेल, तो अत्यंत स्वार्थी असतो. आणि या जीवाने स्वार्थी असलंच पाहिजे, त्याशिवाय तो जगणार नाही. पण याला अपवाद कोणता असू शकतो, तर माणूस हा एकमेव अपवाद असू शकतो. कारण माणूस हा किडामुंग्यासारखा नैसर्गिक जीव नाही, तर तो समाज सृष्टीमधला एक जीव आहे. किड्यामुंग्यांना, पशुपक्ष्यांना समाजसृष्टी नसते, निसर्गसृष्टी असते. परंतु माणसाला मात्र समाजसृष्टी असते. आणि या समाजसृष्टीमध्ये राहत असताना त्यानं कसं वर्तन करावं याची एक संहिता असते, याची एक नैतिकता असते. आणि मॅक्झिमम ह्युमॅनिझम या बेसवरती नैतिकता टिकून राहिली पाहिजे, तर सगळे माणसं सुखी जीवन जगू शकतात, आनंदानं जीवन जगू शकतात. पण असं होत नाही. माणसानं निसर्गातला स्वार्थ हा आपल्या समाजसृष्टीमध्ये सुद्धा सोडलेला नाही, किंबहुना हा वाढत चाललेला आहे. स्वप्नीलचं वैशिष्ट्य हे या अनुषंगाने मला चांगलं वाटतं की भारतीय संविधान हे स्वप्नील बुचडे यांनी पूर्णपणे समजून घेतलेलं आहे. भारतीय संविधानाचं प्रियंबल त्यांनी समजून घेतलेलं आहे. भारतीय नागरिकांना कुठले हक्क आणि कर्तव्य आहेत, कुठली नैतिकता त्याच्यामध्ये असली पाहिजे हे समजून घेतलेलं आहे. आणि हे समजून घेऊन मग एका विद्यापीठाच्या, त्यातही एका विभागाच्या अनुषंगानं अभ्यास मंडळ तयार करण्यासाठी जे अधिकारी असतात, जे अध्यक्ष असतात, जे सदस्य असतात, ते कसे पदावर येण्यासाठी धडपड करतात हे या ठिकाणी केंद्रीभूत मांडलेलं आहे. पण ह्या नाटकामध्ये मध्ये मध्ये निवेदक किंवा सूत्रधार काही मांडतो आहे. मला या नाटकाच्या अनुषंगाने या निवेदनाचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतं. कारण या निवेदनामध्ये अनेक वाक्य असे येतात की संबंधी हे वाक्य एका कादंबरीचे विषय आहेत आणि कलाकृती विषयीचे विषय आहेत सगळे. उदाहरणार्थ बघा, माणसात तेढ निर्माण होईल अशा कृतींची आता वाढ होत चाललेली आहे. म्हणजे कृती आहे असं नाही, तर वाढ होत चाललेली आहे. म्हणजे माणसामध्ये माणसं एकमेकांपासून कशी दूर जातील, त्यांच्या मनामध्ये कशा तऱ्हेने वितुष्ट येईल किंवा ते एकमेकांमध्ये तेढ कसे निर्माण होईल, अशा तऱ्हेच्या अनेक कृती आहेत. त्यातली एक कृती कोणती आहे, तर अभ्यास मंडळावर मला जाऊन त्या ठिकाणी सत्ता हस्तगत करायची, ही एक कृती आहे.
त्याच्या अनुषंगाने कुठली जातीय भूमिकेतून मला वर्तन करायचंय, ही पण एक कृती आहे. धर्मांध किंवा माझा धर्म हा श्रेष्ठ आहे या अनुषंगाने सुद्धा एक कृती असते. किंवा मला वर्चस्व लादायचंय, मला समोरच्या समूहानं माझंच ऐकलं पाहिजे, ही सुद्धा कृती. अशा अनेक कृती या माणसांमध्ये वितुष्ट निर्माण करतात. हे केंद्र या सत्ता संघर्ष या नाटकाचं आहे. त्यामुळे नाटकातले निवेदन हे नाटकाचा मला भाग वाटतात. नुसते संवाद, कुणीतरी एकमेकांना संवाद करतं आणि रंगभूमीवर हे सादर होत आहे असं नाही, तर नाटकाच्या पडद्याच्या पाठीमागून एक निवेदक सुद्धा काही एक मांडतो आहे. हा निवेदक कोण असतो, तर या नाटककाराच्या आत दडलेला एक विचारवंत असतो. नाट्यकाराच्या आत दडलेला विचारवंत हा निवेदन करतो आणि या निवेदनाच्या माध्यमातून नाट्य अभिव्यक्तीला एक गती मिळत असते. म्हणून हे निवेदन सुद्धा मला फार महत्वाचं वाटतं. कुठलं निवेदन आहे, तर या नाटकाला वाटतं की आपण महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. पुरोगामी महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे, आपण सगळे समान आहोत, आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, आपण एकमेकांचे बंधुभाव आहोत वगैरे वगैरे. हे असणं हे पुरोगामित्वाचं लक्षण असतं. आणि अशा तऱ्हेनं महाराष्ट्राला आपण पुरोगामी म्हणतो. परंतु नाट्यकाराचा आक्षेप काय आहे, तर महाराष्ट्र हा स्वतःला पुरोगामी म्हणून घेत असला तरी सुद्धा वास्तवात महाराष्ट्रातल्या माणसांच्या कृतीमध्ये पुरोगामीपणा नाही. आणि ही कृती या नाटकामध्ये आहे. आणि ही कृती सुद्धा काय करते, एकमेकांमध्ये तेढ निर्माण करते आहे. आणखी कुठली गोष्टी आहे की आपण धर्मनिरपेक्ष म्हणून घेतो, परंतु धर्मनिरपेक्ष या गोष्टीचं सुद्धा आपल्याला काही सूत्राम देणं घेणं नसतं. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, इथूनच वाद आहे. सेक्युलर म्हणजे काय, इथूनच वाद आपल्यापुढे असतो. धर्मनिरपेक्ष म्हणजे सगळ्या धर्मांना समान न्याय, अत्यंत खोटेपणा. धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्व धर्म समभाव, अत्यंत खोटे. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा नेमका असा अर्थ आहे की माझा धर्म हा सार्वजनिक जीवनामध्ये घेऊन मला वाटचाल करता येणार नाही, मला करू नये, ती माझी नैतिकता नाही. तर माझा धर्म हा माझ्या खाजगी जीवनापुरता, माझ्या कुटुंबापुरता, माझ्या समूहापुरता असला पाहिजे. संबंध देशासाठी, संबंध राज्यासाठी, संपूर्ण समाजासाठी हा धर्म असता कामा नये. तो सेक्युलर असतो, तो धर्मनिरपेक्ष असतो. पण उच्च शिक्षणामध्ये सुद्धा आपला धर्म घेऊन माणसं वावरतात, किंवा कुठल्याही व्यवसायामध्ये आपला धर्म घेऊन वावरतात. निर्मिती संवाद हे प्रकाशन अशा तऱ्हेचं प्रकाशन संस्था आहे की ज्यामध्ये पूर्णपणे धर्मनिरपेक्षता पाळली जाते. इथं कुठल्याही विचारावरची पुस्तकं छापली जात नाहीत. याचा अर्थ एखादा धर्म घेऊन कोणी लिहिण्याचा प्रयत्न केला तर निर्मिती विचारवंत त्याला नकार देते की नको, अशा तऱ्हेचे पुस्तकं छापून मला कुठल्या तरी धर्माचा उदो करायचा नाही. माझी प्रकाशन संस्था ही धर्मनिरपेक्ष आहे, याचा अर्थ भारतीय संविधान मानणारे आहे. स्वप्नील बोचडे यांचं सत्ता संघर्ष हे नाटक संविधान जागृती करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. संविधान साक्षरता किंवा सांविधानिक साक्षरता असं म्हणता येईल. याचा अर्थ माणसानं कसं जगावं याची नैतिकता शिकवणारं हे नाटक आहे. कारण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य केवळ एका पुस्तकातले नाहीत, तर ही वर्तनातले आहेत. हे नाटक आम्हाला सांगत आहे. आणखी एक मुद्दा घेतो आणि थांबतो आहे. स्त्रियांच्या अनुषंगाने हे नाटक बोलत आहे. स्त्रियांच्या अनुषंग कदाचित आणखी बोलतील. स्त्रियांच्या अनुषंगानं आपण हा सुद्धा एक वेगळी कृती आहे की ही कृती सुद्धा स्त्री आणि पुरुषांमध्ये तेढ निर्माण करते आहे. स्त्रियांचा उपयोग, स्त्रियांचा वापर हा केवळ काही स्वार्थासाठी, कारणांसाठीच तो करण्याची प्रवृत्ती इथली पुरुषी व्यवस्था आहे. ही पुरुषी व्यवस्था केवळ भारतातली नाही तर संबंध जगामधली, सगळी विश्वामधली आहे. आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान करण्याचं ढोंग हे नाटक दाखवत आहे. स्त्रियांचा सन्मान करणारे माणसं म्हणजे आपल्या अभ्यास मंडळामध्ये स्त्रिया सुद्धा आल्या पाहिजेत, स्त्रियांना सन्मान मिळाला पाहिजे. परंतु त्या स्त्रीच्या हातामध्ये मात्र या अभ्यास मंडळाचे सूत्र जाता कामा नये, हे सुद्धा नाटक हे सांगत आहे. आणि शेवटचा मुद्दा मांडतो त्या अनुषंगाने, ते म्हणजे अल्पसंख्याक समाज ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या अल्पसंख्याक समाजावर इथली व्यवस्था अशा तऱ्हेनं हवी होते, अशा तऱ्हेनं वर्चस्व गाजवते की कळतही नाही की ही माणसं आपल्याला जवळ करतायत की दूर करतायत.
त्यातही डॉक्टर वासिम शेख नावाचं जे पात्र या नाटकामध्ये आहे, त्या या पात्राकडे मला अत्यंत बोल्डपणे बघायला भाग पाडतं किंवा नाट्यकार हे बघायला भाग पाडतो आहे. कारण पुरोगामी असलेचा टिंबा मिळवणारी माणसं महाराष्ट्रात भारतामध्ये भरपूर आहेत. त्यातही डॉक्टर वासिम शेख यांना तूच आता अभ्यास मंडळाचा अध्यक्ष होणार आहेस आणि हा संबंध इतिहास मला बदलायचा आहे. कारण महाराष्ट्रातल्या एका विशिष्ट अशा विद्यापीठामध्ये मुस्लिम असलेला एक विचारवंत हा त्याचा गुणवत्ता असून सुद्धा अभ्यास मंडळाचा अध्यक्षपद केवळ तो मुस्लिम आहे म्हणून नाकारलं जातं आणि मला हा इतिहास बदलायचा आहे. इतिहास विभाग दाखवलेला आहे आणि इतिहास कोणता बदलायचा आहे की कुठल्याही अल्पसंख्याक माणसावर अन्याय न होऊ देता त्याला सुद्धा या अभ्यास मंडळामध्ये अध्यक्ष मिळालं पाहिजे. अशा तऱ्हेचे महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारक बदल मला करायचा आहे, इतिहास मला बदलून टाकायचा आहे. अशा तऱ्हेनं आश्वासन द्यायचं आणि आतून मात्र राजकीय खेळी करायची आणि मुस्लिम माणूस म्हणा किंवा अल्पसंख्याक कुठलाही माणूस म्हणा किंवा स्त्रिया म्हणा यांना आपल्या सत्तेत येऊ द्यायचं नाही. असेच माणसं येऊ द्यायचे जे फक्त आपलं ऐकतील, म्हणजे जे दुबळे आहेत. त्यांना काय वाटतं आपण आलोत ना सत्तेमध्ये, आलोत, पण या सत्तेचे सगळे अधिकार आपले नसतात याची जाणीव अशा माणसांना नसते. आणि म्हणून हा इतिहास बदलण्याचं नाटक मी याच्यापूर्वी सुद्धा प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे. अभ्यास मंडळाच्या उपकमिटीचा मी सदस्य म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. अशा वेळेस मला सुद्धा असे भरपूर अनुभव आलेले आहेत. मी त्यावेळेस सुद्धा मुस्लिम साहित्य प्रवाह लावण्याचा फार जोरकस प्रयत्न केला होता, पण एकाकी पडलो की काहीही होत नाही. अलीकडे मुस्लिम साहित्य प्रवाह हा वाढीस लागलेला आहे, परंतु हा विद्यापीठी अभ्यासक्रमातून यावा अशी माझी त्यावेळेस धारणा होती आणि ती भूमिका मात्र एकटा असल्यामुळे पाळली होती. किंबहुना आपण जर हा अभ्यासक्रम लावला तर काय होईल, आपलं महाराष्ट्रामध्ये आपल्याला किती टीका होईल अशी सुद्धा अभ्यासक्रम तयार करणाऱ्या माणसांच्या मनामध्ये भीती वाटत असते. तीच भीती नेमकं या नाटकामध्ये दाखवली आहे की एखाद्या डॉक्टर वासिम शेख नावाच्या मुस्लिम विचारवंत साहित्यिक किंवा लेखकाला जर आपण अध्यक्ष स्थान दिलं तर महाराष्ट्रात आपलं काय होईल. म्हणजे हा किती तेढ निर्माण करणारा प्रश्न माणसामधला आहे. आणि अशा तऱ्हेनं या निमित्तानं माणसाच्या आत असलेली एक वर्चस्ववादी भूमिका आहे. जातीच्या अनुषंगानं, लिंगाच्या अनुषंगानं, धर्माच्या अनुषंगानं, भाषेच्या अनुषंगानं, प्रदेशाच्या अनुषंगानं किंवा भाषेच्या अनुषंगानं सुद्धा वर्चस्व लादण्याची कृती इथली माणसं करतात. आणि सत्ता संघर्ष हे नाटक या संबंध बाबींवर प्रकाश टाकत आहे. यात नाट्यमूल्य किती आहेत याच्याकडे मी बघत नाही, यात नाट्य किती आहे याच्याकडे सुद्धा मी बघत नाही. कदाचित नाट्य आणि नाट्यमूल्य या अनुषंगानं न बघता हे नाटक केवळ थीम या अर्थानं, विषय या अर्थानं किंवा आशय या अनुषंगानं जर पाहिलं तर एकमेव असं नाटक आहे की जे धाडसानं आपल्या पुढे मांडत आहे. जे अभ्यास मंडळावर सदस्य निवडून गेलेले आहेत, जे अध्यक्ष झालेले आहेत, त्यांनी हे नाटक वाचावं. त्यांना कळेल अरे खरं आपण सुद्धा इथलं कुठलं तर एक पात्र आहोत. आपण सुद्धा अभ्यास मंडळावर जाण्यासाठी आपण हे केलेलं आहे. आपल्याला सुद्धा अभ्यास मंडळाचं अध्यक्ष व्हायचं होतं. आपल्यावर सुद्धा अशा तऱ्हेने अन्याय झाला किंवा मी याच्यामध्ये सुद्धा एक राजकीय खेळी मी करू शकलेलो केलेली आहे असं प्रत्येकाला वाटू शकेल. मी प्राध्यापक असल्यामुळे मला असं वाटतं की हे नाटक या सगळ्या प्राध्यापकांना सुद्धा जाग करणार आहे. भविष्यामध्ये कुणीही जर या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणुकीला उभारलं तर त्यानं समजून घेतलं पाहिजे की अशा तऱ्हेनं आपल्यावर वॉच ठेवणारे लेखक आहेत, नियंत्रण करणारे लेखक आहेत स्वप्नील सारखे. आणि म्हणून आपण आपली कृती सुधारली पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून तरी कृती आपण केली पाहिजे. आपलं लेखन असो, आपलं बोलणं असो किंवा आपली कुठलीही कृती ही भारतीय संविधानाच्या माध्यमातून झाली पाहिजे. म्हणून भारतीय संविधानाच्या माध्यमातून हे नाटक मला अत्यंत महत्वाचं वाटतं. भले कलावंत भविष्यात या नाटकाविषयी काम करत न करत, परंतु आशियाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाची जागृती करणारे हे नाटक आहे असं मला वाटतं. स्वप्नील बुचडे यांचं मी अभिनंदन करतो, त्यांच्या पत्नीचं पल्लवीचं अभिनंदन करतो. आपलं सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.